तुम्हाला 1 किंवा 2 नंबरचं कार्ड चूज करायचं आहे. तुमची प्रिय व्यक्ती, तुमचे सोलमेट आणि तुम्ही. तुमच्यातलं आता नातं कसं आहे, तुमच्यामध्ये आता काय एनर्जी आहे पाहूयात आपण. 1 नंबरचं कार्ड आहे सेल्फ रिस्पेक्ट. यावरून असं दिसतंय की तुम्हाला जी एखादी व्यक्ती हवी आहे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती हवीच आहे, तिचं प्रेम हवं आहे. यासाठी तुम्ही काय करताय, की ती म्हणेल तसं वागताय. म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी किंवा स्वतःचा विचारच नाही, सगळं त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार करताय. तर असं करू नका. जिथे तुमचा अनादर केला जातोय पण त्याचीही तुम्ही तमा बाळगत नाही का, तर ती व्यक्ती तुम्हाला हवी आहे. म्हणून स्वतःचा आदर करा. तुमचा आदर करून ज्या वेळेस ते नातं निर्माण होईल, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेच तुमची खरी व्यक्ती असेल. 2 नंबरचं कार्ड आहे द स्केअर्ड वुमेन. म्हणजे तुमच्या हे कार्ड ज्या बघताय तर तुमच्या आयुष्यात एखादी अशी पुरुष प्रधान व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला ज्या वेळेस हवंय त्याच वेळेस ती तुमच्या आयुष्यात येते आणि तिला जसं पाहिजे, त्या व्यक्तीला जसं पाहिजे तसा ते तुमचा वापर करून घेताय. तर हे नातं काही चांगलं नाही. मुळातच हे नातं चांगलं नाही. म्हणजे फक्त तुमचा वापर केला जातोय. तुमच्या ताकद आहे त्यांना नाही म्हणायचं, तर नाही म्हणून शक्यतो इथेच थांबण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.